गुंतलेले मनविडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 3. संध्या माहीत नाही प्रेम कसं काय असतं आणि प्रेमात कसं पडतात, पण तुला पाहिल्यावर मला एक वेगळ्या भावनेचा अनुभव येतोय. मी कसा वागेन माहीत नाही, कारण खरंच मला राग येतो तेव्हा मी पटकन बोलून जातो, नाही विचारत मागचा पुढचा. तू काढू शकशील माझ्यासोबत आयुष्य? वेद तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. रिक्षा आली, आपल्याला कुठे जायचं आहे? संध्याने विषय चातुर्याने टाळला होता. तिला लगेचच काहीही मत द्यायचं नव्हतं. अजून 2 दिवस बाकी होते. बाई, सिनेमा टॉकीजकडे गे, त्याने टॉकीजचं नाव सांगत रिक्षावाल्याला म्हणाला. रिक्षात बसले दोघंही. वेदने संध्याचा हात पकडून ठेवला होता. कसली भीती होती त्याला, जी आधी कधीच जाणवली नव्हती. संध्या त्याचा हात सुटला तर हरवून जाईल आणि पुन्हा कधीच सापडणार नाही असं का वाटत होतं त्याला. त्याच्या मनातल्या भीतीने त्याची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली होती. वेद, काय झालं? माझा हात खूप घट्ट पकडलाय तो, दुखतोय मला, संध्या त्रासिक चेहरा करत म्हणाली. आणि वेद भानावर आला. त्याने लगेच तिचा हात सैल केला, पण सोडला नाही. संध्याने त्याच्या पाठीवर हात ठेवला. काय झालं सांग, काय मनात असेल तर, त्रास नको करून घेऊ, संध्या प्रेमाने म्हणाली. काही नाही, वेद म्हणाला. वेद, इकडे बघ, एवढा तर विश्वास ठेवू शकतोस तू, संध्या त्याला म्हणाले. तूही मला सोडून जाशील अशी भीती आली मनात, म्हणून माझ्या नकळत माझा हात घट्ट झाला, वेद म्हणाला. आणि संध्याला प्रश्न पडला, वेदच्या आयुष्यात पूर्वी कोण आलं होतं? तो तर मुलींपासून लांब पळतो, मग त्याचं हेच कारण आहे का? त्याचा प्रेमभंग झाला आहे का? संध्या विचार करत होती मनात. तोही म्हणजे मला कळलं नाही, संध्याने न राहून विचारलंच. आई, ती आम्हाला सोडून जाणार. खूप भीती बसली आहे ग मनात. बाबांचं खूप प्रेम आहे आईवर, ते खूप खचले आहेत. दाखवत नसले तरी किती वेळा डोळे लाल झालेले मी बघितले आहेत. नको वाटतं तेव्हा, वेद म्हणाला. आत्ता कुठे हे ऐकून संध्या थोडी रिलॅक्स झाली. म्हणजे ती समजते तसं काहीच नव्हतं. थँक गॉड, ते मनातच म्हणाले. वेद, नको एवढा त्रास करून घेऊ. मी जर तुझ्याशी लग्न केलं तर सोडून नाही जाणार कुठेच, संध्या म्हणाले. आणि वेदच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे तुला अजून माझ्याशी लग्न करायला प्रॉब्लेम आहे का? तू माझ्यासोबत फिरायला यायला कशी तयार झालीस मग? आणि एवढी नटलीस ते माझ्यासाठी नाही का? वेदने विचारलं. आता संध्याला काय बोलावं कळेना. खरं तर होतं, ती त्याच्याबरोबर बाहेर जाणार म्हणूनच नटली होती, पण अजून तिच्या मनाने पक्क केलं नव्हतं. तिला थोडा वेळ हवा होता. असं अचानक वेद काही प्रश्न विचारेल याचा हासभास नव्हता तिला, त्यामुळे ती गडबडली. वेद, तू नको गैरसमज करून घेऊ. आपण पिक्चर बघायला चाललोय ना, मग जाऊया. एकमेकांसोबतचा वेळ एन्जॉय करूया. घरी गेल्यावर मी याविषयी बोलेन नक्की तुझ्याशी, तू नाराज नको होऊस, संध्या म्हणाली. आणि रिक्षेतून बाहेर बघत त्याचा हात घट्ट केला. वेदही काही बोलला नाही. कुठला बघूया पिक्चर? तो थिएटरमध्ये लागलेल्या पिक्चरची नावे बघत म्हणाला. कुठलाही. माझी आवड म्हणशील तर मला साऊथ इंडियन पिक्चर जास्त आवडतात आणि थिएटरमध्ये बघायला अजिबात आवडत नाहीत. उलट घरी बसून आपल्या मर्जीने बघायला आवडतात, संध्या म्हणाले. तसं वेदने तिच्याकडे बघितलं. पिक्चर बघायला नको जाऊया का मग? वेदने संध्याला विचारलं. नाही नाही, आलो एवढं तर जाऊया ना, तुला आवडतं ना, मग जाऊया, संध्या म्हणाली. फक्त मला आवडतं म्हणून येणार आहेस का? वेद म्हणाला. पुन्हा तिचा गोंधळ उडालेला. आता काय सांगू? हो,
संध्या बिदबितच म्हणाले, कारण वेदचा मूड थोडा खराब झाल्यासारखा वाटत होता. ओके चल, मी लक्षात ठेवेन. वेद तिला बघत म्हणाला. काय लक्षात ठेवेन? संध्याने घाबरतच विचारलं. हेच की तुझ्या मनात नसतानाही तू माझ्यासोबत आली होतीस पिक्चरला. जेव्हा कधी अशी वेळ येईल तुझ्यासाठी मला न आवडती गोष्ट करायची, तेव्हा मी ती करेन लगेच, वेद म्हणाला. आणि संध्याला मनाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. हे भगवान, याच्या बोलण्याने विचार करून करून माझं डोकं दुखायची वेळ आली. चल, संध्या म्हणाली आणि तिकीट काढून दोघंही आत गेले. खायला वेदने घेतलं दोघांसाठी आणि दोघंही बाजूबाजूला सीटवर बसले. फिल्म सुरू झाली आणि संध्याला ती बघण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिने हळूच बघितलं. वेद मन लावून बघत होता. पिक्चरमध्ये हिरोईन हिरोला सोडून तडकाफडकी निघून जाते, तसं वेदने संध्याचा हात पुन्हा पकडला. माहीत होतं आता संध्याला त्याच्या मनात काय विचार आला असेल. तिने तसाच हात ठेवून खायचं काम करत होती. पिक्चर संपला तेव्हा वेदचं लक्ष गेलं संध्याकडे. हातात हात घेऊन ती मस्त झोपली होती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून. माझ्यासोबत बिनधास्त आली आहे, माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली पण आहे, तरी अजून विचार करायचा आहे. वेडी कुठली, वेद मनातच बोलत होता. वेदची चुळबुळ जाणवली तसं संध्याने हळूच डोळे उघडले. बघितलं तर वेदच्या खांद्यावर तिचं डोकं होतं. ती पटकन बाजूला झाली. वेद फक्त हसला गालात. ती दोघं तिथून जुहू चौपाटीला गेले. मस्त वाळूत बसून ते दोघं खूप वेळ समुद्र किनारा निहाळत होतं. कोणीच काही बोलत नव्हतं. तो तिचं निरीक्षण करत होता. असंच पुढे होऊन तिचे ओठ आपल्या ताब्यात घ्यावेत असा विचार मनात येऊन गेला. संध्या ही पहिली मुलगी होती जिच्यासोबत वेदला असं काही करू वाटत होतं. ही भावना खूपच तीव्र होती. कॅन आय किस यू? वेदने हळूच तिला विचारलं आणि संध्या चमकलीच. तिचे डोळे अविश्वासाने बघत उघडझाप करत होते. कॅन आय? वेद पुन्हा बोलला तसे संध्याचे ड्रेसवरचे हात घट्ट झाले आणि डोळे बंद झाले. वेदने पुढे येत तिच्या ओठांचा अलगद ताबा घेतला. थोड्याच वेळात तो तिच्यापासून बाजूला झाला. आपण गैरफायदा घेतोय असं नको वाटायला. का तिच्यासोबत पुढे जावंसं वाटतं? ती आईसारखी सोडून जाणार तर नाही ना, ही भीती का वाटते? तो मनाशीच बोलत होता. त्याच्या असं जवळ येण्याने तिचा श्वास वाढलेला. तो जवळ आल्यावर तिने श्वास रोखला होता. वेद बाजूला झाल्यावर तो तिने सोडला होता. छाती खूप धडधडत होती. हा तिचा आणि त्याचाही पहिला किस होता. चल, थोडं किनाऱ्यावर वाळूत चालू, हात देत वेदने संध्याला उठवले. दोघंही किनाऱ्यावर वाळूत चालत होते. वेदच्या हातात संध्याचा हात होता. ती त्याच्याबरोबर चालत होती फक्त. मन तर नुसतं हवेत उड्या मारत होतं. त्याचा ओठांवर झालेला स्पर्श आठवून मनात गुदगुल्या होत होत्या. तो अधूनमधून चालताना तिच्याकडे बघत होता. दोघंही अबोल चालली होती. किनाऱ्यावर पाणी हळूहळू वाढत चाललं होतं. थोडं चालल्यावर दोघंही परतले. संध्या, काय झालं? काही बोलायचं आहे का? तू गप्पा का आहेस? वेदने विचारलं. तिने मानेने नाही सांगितलं. तो तिच्याकडेच एकटक बघत होता आणि तिला त्याच्या नजरेत लाजेने बघू वाटत नव्हतं. त्याने चालत दोघांमधलं अंतर कमी केलं. तसं संध्याचं हृदय जास्तच धडधडायला लागलं. तिला काय करावं सुचेना. वेद, आपण घरी जाऊया. त्याचं असं तिच्याजवळ येणं तिला थोडं अस्वस्थ करून जात होतं. तिच्या हृदयाची धडधड वाढून शरीर शहारत होतं. संध्या, खरं सांग, मी किस केलं म्हणून राग आला की वाईट वाटतंय की आवडलं नाही का तुला? वेदने तिच्याजवळ येत
चेअर हातात पकडत विचारलं. नाही, माझा पहिला किस होता, संध्या अडखळत म्हणाली. आणि वेदने तिच्याकडे मिश्किल हसत बघितलं. ओ, आय स्टोल युअर फर्स्ट किस. वेद हसत म्हणाला. नो, वी आर सेलिब्रेटिंग आवर फर्स्ट किस. इट्स लवेबल मेमरी ऑफ माय लाईफ. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस, हाऊ टू रिॲक्ट, संध्या म्हणाली. आणि वेदने तिला अलगद जवळ घेतलं. तिनेही त्याच्या छातीवर हळूच 2 हात ठेवत डोकं टेकवलं. संध्याकाळच्या मनमोहक वातावरणात त्याची अशी दिलासा देणारी मिठी आणि त्याच्या भारदस्त छातीवर कानांना जाणवणारी त्याच्या हृदयाची धडधड, जणू क्षणभर जग इथेच थांबलंय असं वाटतं. फक्त आपण दोघे. तिचं मन उड्या मारत होतं. संध्या त्याला आत्ताच हो मन असं एक मन सांगे आणि दुसरं मन थांब, घाई नको. किस मिठी आजकाल कॉमन झालं आहे. यापुढेही जातात आताची मुलं. 10-10 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून लोक नाती तोडतात. हरकून जाऊ नकोस. ती हळूच बाजूला होत म्हणाली. आता काळोख होईल, जाऊया. भेटूया पुढच्या भागात. हे माय फ्रेंड्स, कशी वाटते कथा सांगत जावा. आवडत असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.